कातकरी समाज अनेक समस्यांना तोंड देत असून या गरीब समाजाचा विकास होणं गरजेचं असून कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आमदार राजेंद्र गावित यांनी काळसा येथील आयोजित कार्यक्रमामध्ये सांगितलं आहे। डहाणू तालुक्यातील काळसा येथे रविवारी स्थानिक आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत शूर झलकरी कातकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे। यामध्ये राज्य सचिव शांताराम ठेमका, डहाणू तालुका अध्यक्ष गणेश गावित, सचिव दिलीप जाधव, पालघर तालुका सचिव किरण पवार, उपाध्यक्ष अनंता म्हसे, मनोज जाधव, अजय आहडी तसंच रतिलाल आहडी, दीपक जाधव, संजय सवरा, संतोष भडांगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे। यावेळी राजेंद्र गावित यांनी पुढे सांगितले, आपण मंत्री असताना जास्तीत जास्त कातकरी पाड्यामध्ये वीज जोडणीसाठी प्रयत्न केले आहे। तसंच कातकरी समाजाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असून आदिवासी भागातील कुपोषण व स्थलांतर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले। दरम्यान कातकरी संघटना कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद जिल्ह्यात वाढणार असून त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे। यावेळी कातकरी संघाचे अध्यक्ष रमेश सवरा, शिवसेना तालुका अध्यक्ष संतोष देशमुख, रघुनाथ गायकवाड, संजू धिंडे व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट निलेश राऊत यांनी केलं आहे। झलकारी कातकरी महासंघाने या संघटनेचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नव्हता, परंतु गेल्या 2004 पासून या ठिकाणी मी एक आमदार आणि खासदार आणि मंत्री असताना या भागातील कातकरी बांधव हा एक आदिम जमात म्हणून त्या ठिकाणी मोडला जातो। कोलाम आणि माडिया आणि कातकरी हे तीन समाज हळूहळू यांचे अस्तित्व संपत चाललेलं आहे आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। परंतु या भागाचा आमदार म्हणून, या भागाचा खासदार म्हणून या ठिकाणी ह्या कातकरी बांधवांचं कुपोषण आणि स्थलांतर कशा पद्धतीने थांबवता येईल यासाठी या ठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्याच्या परिणामस्वरूप या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष रमेशदादा सावरा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी सांगितले की आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश करतो आहोत आणि या बांधवांचा या झुलकारी कातकरी महासंघाचा प्रवेश झाल्यानंतर निश्चितच या पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे जे वर्चस्व आहे ते निश्चितच इतर पक्षांपेक्षा आघाडीवर राहील। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।